नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। माझा मराठाची बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके मिळविना जे कोवळिकीचे पाडे। दिसती नादीचे रंग थोडे वेधे परिमळाचे बिक मोडे जयाचेनी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण प्रारंभ केलेला आहे। या अध्यायाच्या प्रारंभाला भगवान श्री ज्ञानोबाराय हस्तिनापुरामध्ये विराजमान असणाऱ्या संजय आणि धृतराष्ट्राच्या संवादापासून प्रारंभ करतात। पारमार्थिक अंगाने ब्रह्मरसाचं पक्वान्न सेवन करायला आपल्याला मिळत आहे म्हणून संजय यांनी आपल्या भाग्याचं वर्णन केलं। धृतराष्ट्राला मात्र ही गोष्ट रुचली नाही। तो रागावून असं म्हणतो आहे, तव धृतराष्ट्रे म्हणे तले हे न पुसत होते। या धृतराष्ट्राच्या शब्दावरून संजय यांना धृतराष्ट्राच्या अंतःकरणाचा अंदाज लागला की सध्याच्या काळामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्तीचा प्रसंग श्रवण करण्याची याची अपेक्षा नाही। कारण धृतराष्ट्राचं अंतःकरण पुत्र वात्सल्याने मोहित केलेलं आहे। आणि नेमकं असंच आहे, मनुष्याचं अंतःकरण ब्रह्मज्ञानाला जेव्हा ग्रहण करण्याकरता योग्य होतं तेव्हा त्या अंतःकरणामध्ये कोणत्याही विषयाचं आकर्षण असता कामा नये। अंतःकरण मुळामध्ये एक आहे आणि एक अंतःकरण दोन ठिकाणी आपल्याला वाटता येत नाही। वाटलं तर मग दोनही विषय अर्धवट राहतात। म्हणून एक अंतःकरण एका क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे दिलं तर त्या व्यक्तीला नैपुण्य निष्णातपणा प्राप्त होतो। किंबहुना प्रपंच आणि परमार्थ जर आपल्या समोर आलाच आणि एखादा व्यक्ती म्हटला की मला दोन्ही साध्य करायचं, दोन्ही साध्य होत नाही। झालं तर एक मुख्य साध्य होतं आणि एक मात्र गौण साध्य होतं। जसं की गोपिकांनी आपल्या जीवनामध्ये मन हे गोविंदी देह काम करिओ, किंवा एखादा व्यक्ती म्हणे नाही समान रूपाने प्रपंच आणि परमार्थ मी साधून घेईल, तर तुकोबारांचं म्हणणं आहे सरते शेवटी त्याला एकही चांगलं मिळणार नाही। म्हणून एक गौण ठेवावं आणि एक मात्र मुख्यत्वाने ठेवावं। प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदानी न घडे त्यासी। दोही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीराचा। दोन्हीकडे सुद्धा धक्का बसतो आणि म्हणून पुत्र वात्सल्यामुळे या धृतराष्ट्राचं अंतःकरण या प्रसंगाला आकृष्ट केल्यामुळे जरी साक्षात भगवंताने ब्रह्मरसाचं पक्वान्न वाढलं तरीसुद्धा ते याला पटणार नाही। पण जाऊ द्या, धृतराष्ट्राचा विचार सोडून द्या। आपलं भाग्य फार मोठं आहे की आपल्याला मात्र श्रीकृष्ण परमात्मा आणि भक्तराज अर्जुनाचा संवाद श्रवण करायला मिळतो आहे। इतका आनंद झाला संजयाला की सामान्य या राजदरबारामध्ये अश्वपरीक्षक असणारा मी आहे। म्हणजे धृतराष्ट्राच्या राज्यातील सगळ्या प्रकारच्या रथांचे व्यापार चालावे आणि याकरिता त्या रथाला लागणारे घोडे त्यांचं परीक्षण करावं, हे काम संजयाकडे आहे। म्हणजे अश्वपरीक्षण करणाऱ्या व्यक्तीला इतका उच्चतम असणारा संवाद श्रवण करायला मिळतोय। एखादा व्यक्ती जर गरीब असेल, दरिद्रीच आहे, अगदी त्याच्याकडे भीक मागण्याकरता लागणारं वस्त्रसुद्धा नूतन नाही, जीर्णशीर्ण झालेलं आहे, त्यालाही त्याने अनेक प्रकारच्या गाठी मारलेल्या आहे। आणि अशा असणाऱ्या एखाद्या दरिद्र पुरुषाला चालता चालता जर सुवर्णमोहरांनी भरलेला हंडा जर सापडला तर त्याचं जसं भाग्य उदयाला यावं तसं संजय यांनी म्हणलं आहे की रतीच या राहाटी घेई जो घोडे यासाठी तया आम्हा या गोष्टी गोचरा होते। अश्वपरीक्षण करणारा मी आहे आणि मला मात्र व्यासांच्या कृपेने हा दिव्य संवाद श्रवण करायला मिळाला, आनंदाने तृप्त झालेला आहे।
देवाचा अभिप्राय मनात आहे आणि आदरयुक्त बोलण्यातून संजय यांनी प्रारंभ केला तो हा 6वा अध्याय म्हणतात ज्ञानोबाराय. संपूर्ण गीतेचं सार, विवेक सिंधूचे पार, किंबहुना योग ऐश्वर्याचं उघडलेलं भांडार म्हणजे हा 6वा अध्याय आहे. आणि ज्ञानोबाराय म्हणतात तो साहित्याच्या चांगल्या अंगाने किंवा चांगल्या साहित्याच्या अंगाने सांगितला जाईल, चांगला सांगितला जाईल. तुम्ही चांगला ऐका का चांगलं चित्त देऊन ऐका. असा बरवा शब्द जर आपण एकाच ओळीमध्ये 4 ठिकाणी जर वापरला तर आपल्याला 4 प्रकारचे अर्थ मिळतात. तो हा अध्याय 6वा. वरी साहित्याची बरवा सांगिजेल म्हणून परिसावा चित्त देवोनी. ज्ञानोबारांचे वैशिष्ट्य आहे. एखाद्या विषयाला प्रारंभ करत असताना ज्ञानोबारा हे चित्त देवणी नावाची जी गोष्ट आहे ना ती कधीच विसरत नाही. कायम एकही अध्याय असा नाही ज्ञानेश्वरीमध्ये की ज्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी अर्जुनाचं निमित्त करून श्रोत्यांना सावध केलेलं नाही. सगळीकडे कधीकधी प्रसंगाला भगवान अर्जुना चित्त देवोनी अवधारी, तू लक्ष देऊन ऐक बरं. आता हे अर्जुनाकरता वाक्य नाही, हे वाक्य आपल्याकरिता आहे. कारण का तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. परमार्थामध्ये अत्यंत अंतरंग साधन कोणतं असेल, अत्यंत अंतरंग, तर ते श्रवण आहे. श्रवणाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही ब्रह्मज्ञानासाठी, कोणताच नाही. एखादं कर्म जर आपलं चुकलं तर त्या कर्माचं प्रायश्चित्त भोगण्याकरता दुसरं कर्म उपलब्ध आहे. पण ब्रह्मज्ञानासाठी श्रवण नाही घडलं आणि म्हणे मग दुसऱ्या उपायाने ब्रह्मज्ञान होईल, कदापि शक्य नाही. नान्य हा पंथा विद्यते अयनाय. मोक्षासाठी श्रवणा वाचून दुसरा कोणताही उपाय नाही. आणि मग श्रवण करायला जर व्यक्ती आला असेल आणि तिथं येऊनही जर तो लक्ष देत नसेल तर मग त्याला जीवनामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्तीचा योग कधी येणार आहे. म्हणून सर्व ठिकाणी ज्ञानोबा एक वाक्य सांगतात, लक्ष द्या. याही ठिकाणी तो शब्द आला, मनोनी परिसावा चित्त देवोनी. मग आता आपण सांगणारी अध्यायाचं निरूपण कोणत्या भाषेमध्ये सांगणार, आपल्या प्राकृत भाषेमध्ये प्रतिपादन करणार. आणि ज्ञानोबारे आपल्या मराठी भाषेचा स्वाभिमान, त्या मराठी भाषेमध्ये येणाऱ्या ओवीतल्या शब्दांचं व्यापकपण इथपासून पुढे सांगायला प्रारंभ करतात. या 14व्या ओवीपासून तर 21व्या ओवीपर्यंत हा संपूर्ण एक प्रबंध आहे. म्हणजे या सगळ्या ओव्यांचा हा स्वतंत्र एक ग्रंथ आहे. जवळपास या 8 ओव्या आहेत आणि 8 ओव्यामध्ये ज्ञानोबारायांच्या ओवीतला शब्द किती महत्त्वाचा आहे. शब्द एक आहे पण एकच शब्द अनेक जणांना कसा तृप्त करू शकतो या बाबतीतला गौरव ज्ञानोबारा इथपासून पुढे सांगतात. आपण काल 14व्या ओवींचा थोडासा विस्ताराने विचार केला की ज्ञानोबारा म्हणतात मराठी भाषेतला माझा शब्द आहे, हा पहिला अर्थ. किंवा दुसरा, माझा शब्द हा मराठा अत्यंत साधा आणि सरळ आहे. आता मोठ्या माणसाने साधं म्हणणंसुद्धा साधं नसतं बरं, साधं नसतं. एखादा श्रीमंत व्यक्ती पंगत देतो. गुरुवर्य श्री मारुती बाबांच्या भाषेमध्ये श्री बालाजीचा बेत, श्री म्हणजे श्रीखंडी, श्रीखंड बाबांचा शब्द येतो. बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे किती झाले, 4च झाले. पुन्हा शिरा, सखाराम, गणपतराव असे 2 शब्द बाबा सांगत असतात. म्हणजे श्रीमंत व्यक्ती पंचपक्वान्नाचा बेत तयार करतो, श्रीमंत आहे. समर्थाची पंक्ती भोजने तळिल्यावरिल्या एक पक्वान्ने, एकची पक्वान्ने ते विश्रवणी अर्थे पठणे मोक्षुचे लाभे. असा श्रीमंत व्यक्ती सर्व पंचपक्वान्नाची पंगत देतो आणि सर्व भोजन करणाऱ्या व्यक्तीला काय सांगतो, गरिबाची असणारी मीठ भाकर गोड करून घ्या बरं. आता त्याने वापरलेला तो मीठ भाकर शब्द असतो पण त्याचा अर्थ पंचपक्वान्न होतो. तसंच आहे ज्ञानोबाराय महाविष्णूचे अवतार, श्री गुरु निवृत्तीनाथांची पूर्ण कृपा प्राप्त. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. अनंत कल्पापर्यंत सत्यवादाचं तप वाणीतून झालं आहे.
श्री गुरूंची पूर्ण कृपा आहे, साक्षात महाविष्णूचे संत रूपाने अवतार आहे. आणि अशी दिव्य असणारी विभूतिमत्व जेव्हा म्हणतात की माझा शब्द साधा आहे, तेव्हा तो शब्द साधा नसतो. पण ज्ञानोबाऱ्यांची विनम्रता आहे की माझा मराठाची बोल, माझा अत्यंत साधा सरळ मराठी शब्द आहे. शब्द जरी साधा असेल तर प्रभाव साधा नसतो. एखाद्या मनुष्याला नागाचं पिल्लू चावलं आणि लोकांनी सांगितलं दवाखान्यात जा लवकर, नाही काय घाबरायचं, बारीक तर वीतभर पिल्लू आहे. गुरुवारी मावर तेव्हा सांगतात अरे ते वीतभर असो नाहीतर लांब असो, ते पिल्लू कोणाचं आहे? नागाचं आहे. ते त्याचा प्रभाव दाखविल्याशिवाय राहणार नाही. शब्द जरी साधा असेल तर त्याचं महत्त्व कमी नाही, गौरव मोठा आहे. माझा मराठाची बोल कौतुके सहज अनायासे अमृतातेही पैजा जिंके. अमृताच्या बरोबर स्पर्धा करेल आणि स्पर्धेमध्ये अमृताचा पराभव करील, अमृतालाही जिंकून घेईल. स्पर्धा ज्ञानोबाराय शब्दाची आणि दुधाची करत नाही किंवा षडरसातल्या रसाची करत नाही. स्वर्गीय असणारं अमृत, ज्या अमृताकरता देव आणि दानव भांडण करते झाले, ज्या अमृतामुळेच पुन्हा 3 वर्षाने आणि एका ठिकाणी 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो, असं महत्त्वाचं असणारं अमृत. तरी पण असं म्हणतात की या पृथ्वीतलावर त्या धन्वंतरीच्या हातातल्या अमृताच्या कलशातले ओघं थोडं 2-4 थेंब पडले तर त्याच्यासाठी एवढे भांडणं आहे. ते अमृताचं एवढं महत्त्व आहे, त्याचं भांडणं सोडून द्या. मग ते अमृत अमरपणा करणार आहे. पण भगवान श्री ज्ञानोबारा म्हणतात माझा शब्द अमृताला सुद्धा पैजेनं शर्यतीमध्ये सहज मागे टाकेल, त्याचा पराभव करील. काल आपण विचार केला अमृतामध्ये मधुरता रसमाधुर्य आहे आणि अमृतामध्ये अमरपणा प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य आहे. पण हे सुद्धा वरवर आहे, कारण चोखोबारा यांच्या चरित्रामध्ये रसमाधुर्याने संपन्न असणारं अमृतही विटलं एकदा, असा प्रसंग आला. म्हणजे रसमाधुर्य काही म्हणावं तसं नाही, विटू शकतं ते. आणि अमृतामध्ये अमरपणा आहे असं फक्त म्हणावं लागतं. ज्याला अमृत मिळालं तेच ब्रह्मदेवाच्या 12 तासात 14 जण मरतात. एकाच्या वाट्याला पूर्ण 1 ताससुद्धा येत नाही, तर एवढी धडपड आहे पदा करता. सोडून द्या विषय तो. म्हणजे इंद्रालासुद्धा ब्रह्मदेवाचा 1 तास पूर्ण वाट्याला येत नाही. जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेने प्याले अमर, तरी देहाचे पुरंदर 14 जाती. म्हणजे अमृतातलं रसमाधुर्य, अमृतातला असणारं अमरपणा, या बाबतीतही अमृत कमी आहे. पण ज्ञानेश्वरीच्या ओळीतलं जर आपण रसमाधुर्य पाहिलं, जर हा शब्द आपल्या कानावर पडला तर ज्याचं अंतकरण शुद्ध झालं त्याला समाधी लागेल, यात नवल काय. ज्याला आपल्या वाईट कर्मामुळे, भागवतामध्ये धुंदुकारी आला ना, काल परवा आपण ती कथा पाहिली होती, शास्त्रामध्ये आलेलं एकही पाप त्याने करण्याचं सोडलं नाही. सगळी पापं केली. सगळ्यात पहिल्यांदा तो आंघोळ कधीच करत नव्हता, कधीच नाही. सगळी पापं केली आणि वाईट गतीला प्राप्त झाला. गोकर्ण महाराजांनी त्याच्या सद्गतीसाठी अनेक प्रकारचे अनुष्ठानं केले. गीतेचं पारायण केलं, विष्णू सहस्रनाम स्तोत्र केलं, गायत्री मंत्राशी पुरचरणं केली, काहीच उपयोग झाला नाही. आणि त्याने सांगितलं दादा याच्यातून मला काहीच होणार नाही, माझी पापच एवढी भयानक आहे, मग सत्कर्म करावं लागेल. त्या गोकर्ण महाराजांनी सूर्याची आराधना केली आणि सूर्यदेवतेनं त्यांना सांगितलं की सत्कर्म करा. पण नेमकं कोणतं करा? नारद महर्षींची भेट म्हणजे संतांची भेट वगैरे झाली आणि भागवत सप्ताहाचं अनुष्ठान हे सत्कर्म केलं. बसायला जागाच नाही मिळाली त्या धुंदुकारीला, कारण तो प्रेत योनीला गेला होता ना, वाईट योनीला, वाईट गतीला प्राप्त झाला. तो बांबूच्या एका असणाऱ्या काठीमध्ये जाऊन बसला आणि 1 दिवस झाला की त्या बांबूमध्ये असणारी एक गाठ फुटायची. असं करता करता 7 दिवसामध्ये 7 गाठी फुटल्या आणि त्याला एकट्यालाच घ्यायला विमान आलं. बाकीच्या लोकांनी ते पाहिलं, म्हणे आम्ही तर दररोज भागवत कथा ऐकली, विमान तर सगळ्याला यायला पाहिजे होतं, एकट्यालाच विमान आलं. मग ते आकाशवाणीतून देवाने सांगितलं या धुंदुकारीने कथा ऐकली
आणि कथा ऐकल्यानंतर त्याने उर्वरित काळात मनन केलं. श्रवण केल्यानंतर मनन करावं तर त्याचा उपयोग होतो. तुम्ही फक्त कथा ऐकली पण चॅटिंगही केली असं ते म्हटले आकाशवाणीतून, त्यामुळे तुम्हाला विमान काही घ्यायला येणार नाही. ती कथा चांगली ऐकावी लागते. म्हणजे भागवताचं श्रवण केल्यानंतर वाईट गतीला गेलेला धुंदुकारीसुद्धा मुक्त झाला की नाही. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, आमच्या ज्ञानेश्वरीचं माधुर्य असं आहे, खेचराची आहे मना आणि सात्विकाचा पान्हा, श्रवणा असवे सुमना समाधी जोडे. हे त्यात रस माधुर्य आहे आणि हे अक्षर अवीट आहे आणि खरा अमरपणा प्राप्त करून देणार आहे. ज्ञानेश्वरीतली ओवी म्हणजे मराठी भाषेमध्ये आलेलं तत्वमसी महावाक्य आहे. या कोणत्याही ओवीतून जर आपल्याला आपला आत्मसाक्षात्कार झाला तर मनुष्याला ज्ञान झाल्याबरोबर तो खऱ्या अर्थाने अमर होतो. मृत्यू त्याला स्पर्श करत नाही. सांडोनी अंगेची खोळी सरपरी गाल्या पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. तेवी मजसी एकवट जे झाले ज्ञाने चोखट, तया पुनरावृत्तीचे वाट मोडली गा, किंवा यस्य नाहंकृतो भावो. या श्लोकावर येणाऱ्या ज्या ओव्या आहेत ना, हे सगळं आपला आत्मसाक्षात्कार आहे. तैसा आत्मत्वे विष्टेला होय, तो जया तया दृश्या ते पाहे, ते दृश्य द्रष्टेपणेशी होत जाये तयाचेची रूप. अर्जुना ऐसा हा जाणावा, सकळात्मक देखावा, मग सहजे शोक आगवा हरेल तुझा. या ओळीत महावाक्य बरं, अर्जुना ऐसा हा जाणावा, ऐसा हा अयम आत्मा, सकळात्मक देखावा, ब्रह्मरूपाने पाहावा. या ओळीमध्ये अयम आत्मा ब्रह्म हे महावाक्य चाललेलं आहे, फक्त मराठी भाषेमध्ये आहे. अर्जुना ऐसा हा आत्मा जाणावा. मग आत्मसाक्षात्कार झाला, त्याचा पुन्हा ब्रह्मरूपाने परिचय व्हायला पाहिजे, सकळात्मक देखावा. आणि आत्मस्वरूपाचा ब्रह्मरूपाने साक्षात्कार झाला की मग सहजे शोक आघवा हरेल तुझा, शोकनाश आणि आनंदावाप्ती. हे सगळं महावाक्याचं निरूपण आहे. हा शब्द ज्ञानोबाऱ्यांच्या ओवीतला अमृताला रसमाधुर्यामध्ये आणि अमरपणाच्या बाबतीमध्ये मागे टाकणार आहे. अमृताचं म्हणून एखाद्या व्यक्तीला स्वर्गातलं अमृत आपल्यासमोर आलं आणि जर त्याच्यासमोर ज्ञानेश्वरीचं विवेचन प्रारंभ झाला असेल तर शहाणा व्यक्ती स्वर्गातल्या अमृताला स्वीकार करणार नाही. तो एकच म्हणेल की मला ज्ञानेश्वरीतलं ज्ञानामृत पाहिजे. परीक्षिती राजाच्या समोर शुकाचार्याने कथा सांगत असताना ते देव स्वर्गातल्या अमृताचा कलश घेऊन आले आणि ते म्हणाले, हा कलश घ्या, परीक्षितीला द्या, तो अमर होईल. त्याच्या मोबदल्यामध्ये आम्हाला तुमचं ज्ञानामृत श्रवण करवा. ते शुकाचार्य म्हणले, वा वा, चांगला सौदा करता तुम्ही. काचेच्या तुकड्याच्या मोबदल्यामध्ये रत्नाची मागणी करता होय? अरे स्वर्गातलं अमृत मरणारं आहे आणि हे ज्ञानामृत तारणारं आहे. म्हणजे शुकाचार्यांसारखा आदर्श महाराष्ट्रातल्या प्रत्येक वक्त्यांनी घेतला पाहिजे. प्रत्येक वक्त्याने आपण कशाच्या मोबदल्यामध्ये काय देतो आहे आणि कोणता मोबदला घेतो आहे. ते म्हणले, नाही, तुमचं असणार हे स्वर्गातलं अमृत मी नाही घेणार, त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला कथाही मिळणार नाही. फक्त परीक्षितीलाच कथा दिली. परीक्षिती राजा अधिकारी आहे. हे अमृतालाही पैजेमध्ये मागे टाकणारी अक्षर, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, अशी रससंपन्न असणारी अक्षरं ज्ञानोबारा म्हणतात, मी संपादन करील, मिळवील, प्राप्त करून घेईल. ज्ञानोबारांच्या समोर शब्दसृष्टीतले सगळे अक्षर हात जोडून उभे असतील बघा. साहित्यात ये मराठी येच्या नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी, हो दे या जगावा. या मराठी भाषेच्या नगरामध्ये मी काय करणार, ब्रह्मविद्येचा सुकाळ करणार आणि लोकांनी व्यवहार करावा घेण्या देण्याचा. पण काय द्यायचं, दुःख नाही द्यायचं. घेणे देणे सुखची वरी, सुखापर्यंतच लोकांचा घेण्या देण्याचा व्यवहार घडावा आणि सगळं मी करणार आहे. श्रीगुरूंची कृपा संपादन करून ज्ञानोबारांची ही प्रतिज्ञा आहे. मग ही प्रतिज्ञा सफल केव्हा झाली, केव्हा होणार, ज्या साधकाच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ आला, ज्ञानेश्वरी ग्रंथावर त्याचं प्रेम जडलं
आणि याचा स्वाध्याय अर्थचिंतन मनन केल्या वाचून ज्याला जगावंसं वाटत नाही त्याच्याकरिता या सगळ्या इच्छा हा ग्रंथ पूर्ण नक्की केल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपण तेवढं समर्पण करत नाही म्हणून आपण थोडीशी उणीव भोगतो आहे. नाहीतर पूर्ण समर्पण जर असेल या ग्रंथाला तर मनुष्याच्या किंवा साधकाच्या जीवनातली एकही इच्छा अपूर्ण राहण्याची शक्यता नाही. थोडाफार आपल्याला अनुभव येतो आहे त्याचा. एकही इच्छा अपूर्ण राहत नाही, काहीच लागत नाही. बघा ते ग्रंथोपजीवी या शब्दावर काल थोडंसं आपण चिंतन केलं ना, त्या बाबतीतलं आदर्श उदाहरण आपल्या संस्थेतले आहे. सद्गुरू श्री जोग महाराजांची कृपांकित असणारे शिष्य गुरुनाम गुरु श्री मारुती बाबा गुरु ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याशिवाय पाण्याचा घोटसुद्धा घेत नव्हते. इंग्रजांच्या काळामध्ये आपली संस्था इंग्रजांच्या काळातच स्थापन झालेली आहे, 1917 साली. त्या इंग्रजांच्या काळामध्ये असा एक प्रकार घडला की त्यांनी आळंदीतल्या काही गुरु मंडळींना या राजगुरुनगर म्हणजे खेड त्या तुरुंगामध्ये कैद केलं. मग आता ते तिथं गेल्यानंतर काही पाहत नाही. तिथं असं मी काल परवाच एक उदाहरण ऐकलं की पोलिस जेव्हा एखाद्या साधूला नेतात ना ते काही पाहत नाही. तुम्ही भगवे वस्त्रावले आहे का, तुम्ही केस वाढवलेले आहे, काही नाही. ते त्यांच्या नियमानुसार वागवितात. सगळे केस काढावे लागतात, कपडे बदलावे लागतात, तो त्यांचा वेश आणि त्यांचं दिलेलं खावं लागतं. ते पण रांगेत पुन्हा. तेव्हा असं ते चांदीच्या ताटात जर्मलचं ताट असतं ते ॲल्युमिनियमचं, तिथं त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून तिथं सर्व धर्म समभाव असं ते करतात बा तुरुंगातले. मग आता ते म्हणले सगळे भोजन करा. गुरुवर्य गुरुनाम गुरु मारुती बाबांनी सांगितलं मी नाही जेवण करणार. मग का नाही करणार? तुरुंगाधिकारी म्हणे तुम्हाला जेवण करावं लागेल. करणार नाही म्हणे का? ज्ञानेश्वरी वाचन केल्याशिवाय पाणी पित नाही, जेवण तर लांबच राहिलं ना, नाही जेवण केलं. काय आदर्श आपले गुरुजन. पाणी नाही प्राशन करणार. ती बातमी त्या तुरुंगाधिकाऱ्यांनी गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकरांना सांगितली. तेव्हा प्राचार्य होते माम. तिथपर्यंत आले त्या अधिकाऱ्याला सांगितलं ते प्राणत्याग करतील पण ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय पाणी प्राशन नाही करणार. तुम्ही ज्ञानेश्वरी ग्रंथ द्या त्यांना. जेव्हा त्यांनी ग्रंथाचं पारायण केलं तेव्हा बाकीचा नित्यक्रम आणि एवढी गोडी लागली सगळ्या तुरुंगातल्या कैद्यांना ज्ञानेश्वरी सांगितली. त्यांचा काही दोष नव्हताच. महापुरुष असतात, जसं प्रारब्ध तसं चालतात. शेवटी त्या अधिकाऱ्यांनी जेव्हा यांना मुक्त केलं सगळे कैदी रडू लागले की तुमच्या सानिध्यामध्ये आम्हाला ज्ञानेश्वरी ऐकायला भेटली. एरवी आम्हाला कोण बोलतं व्यवस्थित, तुमच्या सानिध्यामध्ये काय म्हणजे प्रचाराची भूमिका असेल. ज्ञानेश्वरी सांगता सांगता त्यांच्या फुफ्फुसातून सगळे छिद्र तयार झाले होते, सगळी छाती मोकळी झाली ती आतून. शेवटी डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आता बोलू नका. त्याने नाही ज्ञानेश्वरी सांगितले शमल करमतच नाही म्हणे. कधी कधी पाठामध्ये रक्ताची वांती व्हायची त्यांना, पण आत सांगितलेली ज्ञानेश्वरी त्यांना गप्प बसू देत नव्हती. चरित्र वाचा त्यांचं, गोड आहे, ग्रंथोपजीवी. ज्यांना या ग्रंथाचं रसमाधुर्य कळालं मृत्यूला सुद्धा ते मागं टाकतात. ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. साहित्यातले अलंकार, यमक असेल, दृष्टांत असेल, व्यतिरेक, अनन्वय, हे सगळे अलंकार, सगळी सृष्टी ज्ञानोबांच्या समोर हात जोडून उभी आहे. ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. माता ज्ञानेश्वरीतली अक्षरं कशी आहे? ज्ञानोबा सांगतात ही अक्षरं सगळ्या विषयांना मागं टाकणारी आहे आणि त्या विषयांचा भोग घेणारी जी इंद्रिय आहे ती सुद्धा आपापल्या विषयाला सोडून या अक्षरासाठी भांडणं करतील. अशा प्रकारचा भाव या अक्षरातला आहे. आपलं भाग्य आहे की अक्षरं आपल्या वाट्याला आली. म्हणून ज्ञानोबाऱ्यांच्या श्रीमंतीचे असणारे खरे वारसदार आपण आहोत. आपण म्हणजे ज्या ज्या महाराष्ट्रात त्या व्यक्तीचं प्रेम ज्ञानेश्वरी ग्रंथावर जडलं तो खऱ्या अर्थाने ज्ञानोबाऱ्यांच्या या ज्ञानेश्वरीच्या संपत्तीचा वारसदार आहे. आपण श्रीमंत बापाची श्रीमंत मुलं आहोत. जर हे आपल्याला आवडलं नाही तर मग श्रीमंत बापाची दरिद्री मुलं व्हायला वेळ लागणार नाही. मग हेच आवडावं, बाकी काय आवडू नाही. एक जन्म असा जावा आपला, कोरा जन्म. गुरुवर्य मारुती बाबांच्या शब्दामध्ये कोरा जन्म. आतापर्यंत संसाराला आपण कितीतरी जन्म दिले की नाही. एक जन्म ज्ञानोबाऱ्यांना आणि एक जन्म ज्ञानेश्वरीसाठी. दुसऱ्या वर्षामध्ये विद्यार्थी गेला बाबांकडे पाठाला तर डॉक्टर बाबा सांगत असतात
दुसरं वर्ष याचं काय नाव ठेवायचं? विचारसागर आणि श्रीमद भगवद्गीता, याच्या पलीकडे काय? हे आपलं हे वर्षाचं नावच हे ठेवायचं. तसं आपलं आयुष्याचं नावच ठेवायचं ज्ञानोबाराय आणि ज्ञानेश्वरी. आता ही अक्षरं कशी आहे? रससंपन्न आहे पण मृदूसुद्धा आहे. ज्ञानोबारायच या जगतामध्ये असे कवी आहेत की ज्यांच्या ग्रंथामध्ये अध्यात्मशास्त्र उच्चतम आहे आणि त्याबरोबर श्रेष्ठ साहित्य पण आलेलं आहे. साहित्याचा आणि त्याबरोबर पुन्हा ब्रह्मज्ञानाचा योग्य समन्वय म्हणजे हातात हात घालून चालणं ज्ञानेश्वरीमध्ये आहे. बाकी इतर ठिकाणी आपल्याला बघायला भेटत म्हणजे आपल्या संत वाङ्मयामध्ये आहे. कारण ज्ञानोबाराय आद्य आहेत ना, त्यांच्यानंतर बाकी सगळ्या संतांचे ग्रंथ या दोन गोष्टीने संपन्न, साहित्यही आहे आणि त्याबरोबर अध्यात्मचर्चासुद्धा आहे. जिये कोवळीकीचे पाडे, पाडे म्हणजे योग्यता. ज्या अक्षरा, जिये म्हणजे जी अक्षर, ओवीमध्ये असणारी अक्षर, त्या अक्षराच्या ठिकाणी असणारी कोवळिकता म्हणजे कोमलता, मृदुता, त्या मृदुतेची योग्यता जर पाहिली, आता स्पर्धा करायची आहे, बरोबरी करायची आहे. मग या जगतामध्ये मृदू काय आहेत? स्वर, सप्तस्वर मृदू आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात अक्षरांचा कोमलपणा पाहिला आणि नादी, नादी म्हणजे नाद, नाद ब्रह्म म्हटलेला आहे. नाद म्हणजे सप्तस्वर, या सप्तस्वरांच्या ठिकाणी सुद्धा मृदुता आहे. पण सप्तस्वरांचा असणारा रंग, आनंद आणि माझ्या शब्दामध्ये असणारी कोमलता, या दोघांचा जर विचार केला तर नादीचे रंग थोडे दिसती. या सप्तस्वरातून प्रगट होणारा जो नाद आहे त्याचासुद्धा आनंद तुम्हाला कमी वाटेल, इतका नाद माधुर्य या ओवीमध्ये आहे. आपण जर एकांतामध्ये आपला जो स्वर लागतो, प्रत्येकाचे स्वर भिन्न आहेत बरं. एखाद्याचा मग पांढरी एक असेल, कोणाचा काळी एक असेल, कोणाचा पंचम दोन, जो आपला नैसर्गिक स्वर असेल त्या स्वरामध्ये थोडंसं आपण एकाग्र व्हायचं आणि स्वर मोबाईलमध्ये लावला की मोबाईल फ्लाईट मोडला लावायचा, ते महत्त्वाचं आहे. विक्षेप व्हायला नको कोणाचा. आणि जर आपण एकाग्र होऊन ज्ञानेश्वरीच्या ओवीचं पारायण केलं ना तर तुम्हाला अंगामध्ये आपोआप डोल तयार होईल. आपोआप एकाग्र जर झाले तर तुम्ही डोलू लागाल. म्हणजे सप्तस्वर एकाग्र होण्यासाठी आहे, पण त्यातून ओवीचं जर नादमाधुर्य प्रगट झालं, असं म्हणतात की स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज जेव्हा पाठ सांगायचे तेव्हा वेगळ्या अवस्थेमध्ये असायचे, ब्रह्मस्थितीमध्ये, आणि पाठ बंद झाला ते जाग्यावर डोलायचे, आपोआप डोलायचे. त्यांना विचारलं तुम्ही का डोलता? त्याने माझ्या आतला जो आनंद आहे ना, आनंदाचा समुद्र हा हेलकावे खातो आहे आणि त्यामुळे माझं शरीर डोलतं आहे. जे कोवळीकीचे पाडे या शब्दातला मृदूपणा असा आहे की सप्तस्वरांचा रंग किंवा आनंदसुद्धा तुम्हाला कमी वाटेल, इतके शब्द मृदू आहे. जाता जाता आणखीन एक भाव सांगतो, संत वाङ्मयातले शब्द फारच मृदू आहे. तैसे साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणून जेव्हा आपण संत वाङ्मयातले प्रमाण गायन कराल ना तेव्हा ते कर्कश आवाजामध्ये किंवा अगदी वेगळ्या स्वरामध्ये कधी गाऊ नये. हे मंत्रालाही मागं टाकणारे मंत्र आहेत. म्हणजे यातला जर हे मृदू असतील तर त्याहीपेक्षा मृदू चालींना त्यांचं गायन झालं पाहिजे. नाही म्हणे माहोल तयार करायचा वेगळा भाव, तो संत वाङ्मयाचा अधिकारी नाही. जे कोवळीकीचे पाडे दिसते नादीचे रंग थोडे. आपल्याला वाङ्मय प्राधान्य आहे, हे बाकीचा कर्कशपणा ऐकावंच वाटत नाही. प्रमाणाचा भाव काय आहे, त्याला चाल कोणते लावलेले आहे. हरिपाठातली भाषा किती गोड आहे. हरिपाठ नाचण्यासाठी का? जागृत करणारे अभंग आहे आपल्याला. हे दिसते नादीचे रंग थोडे, ते कधी कधी बाहेरचं नको आठवायला. वेधे परिमळाचे बिक मोडे जयाचेनी. बिक म्हणजे बळ आणि वेद म्हणजे आकर्षण. ज्ञानेश्वरीच्या शब्दाचं आकर्षण जर लागलं तर मनुष्याच्या अंतकरणाला आकृष्ट कोण करतं? एक सुगंध आकृष्ट करतो बघा. सुगंध आकृष्ट करतो की नाही? काही विषय असे असतात की त्या विषयापर्यंत आपल्याला जावं लागतं, विषयापर्यंत आपल्याला जावं लागतं. पण कधी कधी काही विषय असतात जे आपल्याकडं आपोआप येतात.
त्यातला परिमळ सुगंध नावाचा विषय आहे. म्हणजे अगदी आपल्या शेजारच्या असणाऱ्या एखाद्या माता माऊलींनी स्वयंपाकघरामध्ये फोडणी दिली तर तो सुगंध नावाचा विषय आपल्यापर्यंत येतो वाऱ्याच्या माध्यमातून आणि मनुष्याचं मन तिकडं आकृष्ट होतं. परिमळाची धाव भ्रमर ओढी. परिमळ आहे ना, तो मकरंद जो सुगंध आहे सरोवरामध्ये कुठंतरी तयार झाला, पण त्यातल्या सुगंधाने जसा भ्रमर आकृष्ट होतो हे त्या परिमळाचं बळ आहे. पण ज्ञानोबा म्हणतात या शब्दाचं आकर्षण लागलं आणि सुगंधाचं बळसुद्धा याच्यासमोर मोडून जाईल, नगण्य ठरेल, तिकडं तुम्ही आकृष्ट नाही होणार. सुगंध एका बाजूला आला आणि एका बाजूला ओवी कानावर पडली तर मनुष्य म्हणजे सुगंध नंतर घेऊ, पहिल्यांदा आपण पारायण ऐकायला जाऊ. गावोगावी ना, गावोगावी आता सध्याला काय भाग आहे मला माहिती नाही, पण गावोगावी सप्ताह व्हायचे. ते मंदिराच्या वरती कर्णा लावला जायचा आणि जर सुवाच्य अक्षरामध्ये स्पष्ट उच्चारामध्ये एकच व्यक्ती पाहिजे पारायण करणारा, आणि जर त्याची जर सुवाच्य अक्षरामध्ये आणि स्पष्ट स्वरामध्ये जर त्याचं उच्चारण असेल ना तर मनुष्य त्यामध्ये रममान होतो. बघा, लोक म्हणतात नाही आता पारायण सुरू झालं, मंडपात गेलं पाहिजे. वेधी परिमळाचे पिक मोडे जयाचे. ऐका रसाळपणाची आलोभा की श्रवणीची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका. ऐका, पहा बरं, श्रवण करा. शब्दामध्ये काय आहे? रसाळपणा. रस म्हणजे आनंद. मनुष्याच्या व्याख्यानामध्ये रस असावा, त्यातले 9 रस असावे. ते बरेच आहे. शृंगारवीर करून अद्भुत हास्य भयानक रौद्र बिभत्सारी शांत, हे 9 रस आहे. त्या रसातून एक आनंद प्राप्त होतो. पण रसाळपणाचा लोभ प्राप्त झाल्यामुळे आता रस नावाचा जो विषय आहे त्याला कोण चाकतं? रसना चाकते. रस नावाचा जो विषय ते कोण चाकतं? रसना चाकते. पण ज्ञानोबा म्हणतात कौतुक असं आहे, रसाळपणाची आवड लोभ निर्माण झाल्यामुळे वास्तविक शब्द हा कानाचा विषय आहे. म्हणजे कानाला त्याचं नाद माधुर्य मिळालं, पण त्या शब्दातलं रस माधुर्य रसनेंद्रियाला मिळतं, कानाकडे ती योग्यता नाही. पण ज्ञानोबा म्हणतात रसाळपणाची आवड लोभ कानाच्या ठिकाणी निर्माण झाला. म्हणजे कानाला 2 लोभ आल्या. कानाला नादाचा एक लोभ आला म्हणजे ऐकावं, आणि त्याच कानाला पुन्हा त्या शब्दाचा रस चाखावा अशी पण आवड निर्माण झाली. पण काय करावं? कानाच्या ठिकाणी रसनेंद्रियता नाही. पण ज्ञानोबा म्हणतात आमच्या शब्दाचा प्रभाव असा आहे की रसाळपणाची लोभा श्रवणीची होती जिभा. त्या श्रवण इंद्रियाला पुन्हा जिभा रसनेंद्रियता प्राप्त होईल. म्हणजे एकच श्रवण इंद्रिय काय करेल? श्रवणही करेल आणि त्यातला रस पुन्हा चाखेल. म्हणजे नाद माधुर्यही मिळेल आणि रस माधुर्यसुद्धा मिळेल. वास्तविक असं घडतं का कधी? कानाच्या ठिकाणी जीभ प्रगट होईल का? नाही होणार. पण ज्ञानोबा आश्चर्य हे आहे की श्रवण इंद्रियाच्या ठिकाणीच जिभा प्राप्त होतील. एक प्रसंग आला आहे की एका असणाऱ्या श्रोत्याला देवाच्या मुखारविंदातून ऐकावंसं असं वाटलं. त्याने देवाला सांगितलं मला 1000 कान द्या, 1000. जसं इंद्राला 1000 डोळे आहे ना, आणि इंद्राला काय म्हणतात? सहस्त्र नयन म्हणतात. त्याच्या अंगावर भगं लागले, त्या भगाच्या ठिकाणी डोळे फुटले म्हणून इंद्राला सहस्त्र नयन म्हणतात. झाला पुरंदर सहस्त्र नयन. इंद्राला 1000 डोळे आहेत. तसे एका श्रोत्याला वाटलं मला 1000 कान मिळावे, आणि देवाचं ऐकलं तर 1000 नाही. ज्ञानोबा अर्जुनाच्या बाबतीत ज्ञानोबा म्हणतात तव तया झाले आन, जे सपाई निघाले कान, सर्वांगी अवधाना आतलापा. अर्जुनाला 1000 नाही, अगदी पायापासून तर मस्तकाच्या शिखेपर्यंत सगळे कान फुटले. याला म्हणतात श्रवणीची होती जिभा, रसनेंद्रियता प्राप्त झाली. बोले म्हणजे शब्दाने. इंद्रिया लागे कळंभा एकमेका. परस्परामध्ये, एकमेक म्हणजे परस्पर. या शब्दावर मालकी गाजविण्यासाठी प्रत्येक इंद्रियामध्ये भांडणं सुरू झाले. एखादाच पदार्थ असावा, एकच पदार्थ आपल्यासमोर आला
आणि त्याला घेण्याकरता ग्राहक 2-4 आले, तर मग पदार्थ विकणारा व्यक्ती बाजूला राहतो, घेणारेच भांडणं करतात. मला द्या, तुम्ही किती देता? 100. तो मी 110 देतो. दुसरा तो मी 125 देतो. ज्याची जास्त बोली लागते मग त्याला तो पदार्थ मिळतो. व्यवहारात असंच घडतं. एकच वक्ता आहे, एकच तारीख शिल्लक आहे, सप्ताहाचे 4-5 आयोजक आले, बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. त्यांच्यामध्ये भांडणं सुरू होऊ शकतात. पण असंही होऊ शकतं की नाही, व्यवहारामध्ये एकच पदार्थ आहे, कल्पना काय एक गोड पदार्थ आहे, विद्यार्थी धर्मशाळेत 5 आहे, भांडणं होऊ शकतात त्यांच्यामध्ये मालकी हक्क गाजविण्यासाठी. तसं शब्दाच्या बाबतीमध्ये होईल. बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. आता थोडंसं बारकाईनं ऐका इथून पुढा. विषय 5 आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. या 5 विषयाला सेवन करणारी इंद्रियसुद्धा 5 आहे. शब्द कोण ऐकतं? श्रवण इंद्रिय म्हणजे कान. स्पर्श त्वचा घेते आहे. रूप कोण पाहतं? डोळे पाहतात. रसाला कोण चाखतं? रसनेंद्रिय. आणि गंध सेवन कोण करतं? घ्राणेंद्रिय. म्हणजे 5 इंद्रिय 5 विषयांचं सेवन करतात. पण या 5 इंद्रियांच्या समोर जेव्हा ज्ञानोबाऱ्यांच्या ओळीतले अक्षर येतात, तर अक्षर म्हणजे शब्द आहे. मग या शब्दावर मालकी कोणाची आहे? फक्त श्रवण इंद्रियाची, आणि ती सहज मालकी आहे. पण बाकीची इंद्रिय म्हणले नाही, त्या बाकीच्या इंद्रियांनी श्रवण इंद्रियाला सांगितलं, बघ शब्दावर फक्त तुझी मालकी आहे, त्या शब्दाचं जे सौंदर्य आहे रूप, डोळ्यांनी सांगितलं त्यावर माझी मालकी आहे. रसनेंद्रिय म्हणलं त्यावर असणारा जो रस आहे ना, त्यावर मालकी माझी आहे. त्वचा म्हणली त्या शब्दाला आलिंगन मी देणार आहे. असे परस्पर सगळे इंद्रिय एका शब्दाच्या बाबतीमध्ये भांडणं करू लागले. ज्ञानोबाराय भांडणं सांगतात. हे भांडणं तुम्हाला कधी पाहायला भेटले की नाही माहिती नाही, आणि इथं लागले मात्र. बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. असेच भांडणं उपनिषदामध्ये लागले होते. तर उपनिषदामध्ये भांडणं लागले आणि सगळ्या इंद्रियांनी सांगितलं मी श्रेष्ठ आहे. डोळा म्हणला मी श्रेष्ठ आहे, मी जर गेलो या शरीरातून तर आंधळेपणात काहीच व्यवहार होणार नाही. कान म्हणाले अरे मी जर नसेल तर तुम्हाला काय कीर्तन ऐकायला भेटणार आहे. पाये म्हटले मी जर नसेल तर पंक्तीला कुठं जाणार आहे. हात म्हणले गेला तू तर खाणार काय. सगळे इंद्रियामध्ये भांडणं सुरू झाले, कोण श्रेष्ठ आहे. आणि ब्रह्मदेवाकडे गेले. आता ब्रह्मदेवाकडे व्याप जास्त. ब्रह्मदेव म्हणले बघा तुम्हाला उत्तर द्यायला मला वेळ नाही, तुम्ही एक काम करा, एका शरीरामध्ये राहा सगळेजण, आणि प्रत्येकाने महिनाभर बाहेर जायचं. 6 महिने नाही बरं, नाहीतर कार्तिकीला गेला नाशळीलाच आला असं नाही. 1 महिना फक्त जायचं असं नाही, 1 महिना बाहेर जायचं. आणि ज्याच्या गैरहजेरीमध्ये शरीर टिकणार नाही तो तुमच्यामध्ये श्रेष्ठ आहे. झालं. पहिल्यांदा डोळ्यांनी राजीनामा दिला. 1 महिना डोळे गायब झाले, शरीर वाचलं ना. आंधळी माणसं पण जगतात, काही नाही, फक्त जास्त दिसत नाही, दुसऱ्याच्या आधाराने चालतात. डोळा म्हणला आपण गेलो तरी सरकार राहिलं राहिलं ना, आपल्या काही फरक पडला नाही. कानाने राजीनामा दिला तर बहिरे माणसंही जगतात, जगू लागले. हातही गेले, पायही गेले, आंधळा राहिला, पांगळा राहिला, सगळे राहिले. मग एकाने जायचं ठरवलं, प्राणाने. जेव्हा प्राण जाऊ लागला तेव्हा सगळे व्याकुळ झाले की नाही. मग सर्वांच्या मतानं काय ठरलं की आपल्या शरीरामध्ये प्राण सर्वश्रेष्ठ आहे. जसे ते उपनिषदामध्ये भांडणं झाले ना इंद्रियाचे, ते त्यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे याकरता भांडणं झाले. इथं शब्दाची वाटणी करून घेण्याकरता भांडणं सुरू आहे. बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. मग ते काय म्हणाले बघा, ज्ञानोबारा म्हणतात सहज पाहिलं स्वाभाविक, सहजे शब्द तरी विषो श्रवणाचा. विषो म्हणजे विषय. शब्द नावाचा विषय कोणाचा आहे? श्रवणाचा आहे, सहज आहे. आता शब्द मी बोलतो आहे, तुम्ही माझ्या हावभाव डोळ्याने पाहता, पण शब्द कशाने ऐकता? कानाने ऐकता. आणि समजून कशाने घेतात? बुद्धीने, मनाने. म्हणजे पाहणं डोळ्याने आहे, शब्द डोळ्याने पाहता येत नाही, अक्षर पाहता येतात. पण मुळामध्ये शब्दही 2 प्रकारचा, एक ध्वन्यात्मक शब्द, एक वर्णात्मक शब्द. वर्ण नावाचा शब्द आपण डोळ्याने पाहतो आणि ध्वनी नावाचा शब्द कानाने ऐकतो. म्हणून सहजे शब्द तरी विषोश्रवणाचा.
ठीक आहे, मान्य झालं श्रवणाचा शब्द नावाचा विषय, परंतु रसना समोर आली आणि ती म्हणे बघा शब्द तुमचा आहे ना, झालं तुझं काम, आता ऐक म्हणे, फक्त शब्द तुझा आहे, शब्दातला रस आनंद माझा आहे माझा. रसना म्हणे हा रस आमूचा, यातला जो रस आहे तो रस तुम्हाला नाही सेवन करता येणार, त्याकरता रसनेंद्रियच लागतं आणि त्यातला रस मी चाखणार आहे. आता या दोघा इंद्रियांची वाटणी झाली तेव्हा घ्राणेंद्रिय नाक समोर आलं. त्याने सांगितलं घ्राणासी भाव जाय परिमळाचा. या शब्दाला पाहिलं तर ते घ्राणेंद्रिय म्हणलं नाही नाही नाही, या शब्दामध्ये एक प्रकारचा वेगळाच सुगंध आहे, तो सुगंध मला कळतो, बाकी कोणाला कळणार नाही. ज्ञानोबा म्हणतात घ्राणाच्या ठिकाणी परिमळाचा सुगंधाचा भाव निर्माण झाला ना, मग आमचा शब्द हा तोची होईल. हा शब्द सुगंधही प्रदान करेल, त्याला सुगंधही प्राप्त होईल. एका ओळीमध्ये 3 विषय सांगितले, शब्द, रस आणि गंध म्हणजे परिमळ. 3 इंद्रियांची वाटणी झाली, श्रवण, रसना आणि घ्राणेंद्रिय. पुढे नवल. नवल म्हणजे अपूर्वता, हे आश्चर्य आहे म्हणे. नवल बोलतीये रेखेचे वाहानी, देखता डोळा पुरो लागे धनी, ते म्हणती उघडले खाणी रूपाची हे. एवढी सगळी जी ओवी ना एका डोळ्या करताय बरं, एक ओवी स्वतंत्र डोळ्या करताय. आणि डोळ्याचा विषय काय आहे? नेत्राचा विषय रूप पाहणं. त्या डोळ्यांनी पाहिलं. आणि बोलतीये, बोलतीये म्हणजे वक्तृत्व, रेखे, रेखे म्हणजे मर्यादा, आणि वाहनी म्हणजे पद्धत, सरणी. ज्ञानोबा यांच्या वक्तृत्वाची, कवित्वाची, अक्षरांच्या रचनेची पद्धती, सरणी पाहिली. याला म्हणतात बोलतीये रेखेचे वाहनी. ज्ञानोबा बोलतात आणि त्या बोलणाऱ्या शब्दांची जी मर्यादा आहे, कवित्वाची रचना आणि त्याची वाहनी म्हणजे पद्धती आणि सरणी, ते पाहिल्याबरोबर देखता, ते डोळ्यांनी पाहिले, डोळ्याला आश्चर्य वाटलं, बाप रे बाप, आतापर्यंत आपण अशी कवित्वाची रचना पाहिलीच नाही, नवलच वाटलं त्यांना. आणि ते पाहिल्याबरोबर डोळ्यांनी नुसतं पाहिलं तर पुरो लागे धनी. धनी म्हणजे तृप्ती, त्या डोळ्यांची तृप्ती होऊ लागली. आणि त्या डोळ्यांनी सांगितलं बाप रे बाप, या 9000 ओव्या म्हणजे आमच्याकरता प्रकट झालेली, उघडलेली ही रूपाची खाण आहे, खाण, खजीन आहे आमच्याकरता. म्हणजे जेव्हा डोळे ओव्यांना पाहतात तेव्हा डोळे म्हणतात वा, काय ओवीचं रूप आहे, काय रचना आहे या ओवीची, काय सरणी आहे. आणि ती सरणी पद्धती म्हणजे आमच्याकरता उघडलेली रूपाची खाण आहे, खजीन आहे. म्हणून या रूप सौंदर्याचा उपभोग बाकी कोणाला घेता येणार नाही. 4 इंद्रिय झाले ना, पहिल्या ओवीमध्ये 3 आणि आताच्या एका ओवीमध्ये डोळा. आता कोणतं इंद्रिय राहिलं बरं? स्पर्श इंद्रिय. त्वचा राहिली, त्वचा, त्वचा आणि मन राहिलं अंतकरण. ज्ञानोबा पुढे त्याचा विचार सांगतात, जेथ संपूर्ण पद उभारे तेथ मनची धावे बाहेरे, बोल भुजाही आविष्करे अलिंगावया. जेथ, ज्या ठिकाणी, आता शब्द एकत्र आले की पद तयार होतं, पदातून वाक्य तयार होतं, आणि वाक्य तयार झालं की त्याचा एक अर्थ तयार होतो. आणि ते अर्थ निष्पत्ती झाली की त्या अर्थ रूपतेला प्राप्त व्हायला मनाला दम निघत नाही. त्याला असं वाटतं शब्द, शब्दाचं पद, पदाचं अर्थावबोधक वाक्य. अर्थ कळाला एखाद्या शब्दातून तर त्या अर्थावर झडप घालण्यासाठी, म्हणजे अर्थ रूपतेला प्राप्त होण्यासाठी मन लगेच बाहेर येतं आणि त्या अर्थरूपतेला आलिंगन द्यायला सरसावतं. ते मन आलं, त्याला आलिंगन द्यायचं आहे, तर आलिंगन द्यायचं म्हणजे स्पर्श करायचा, आणि स्पर्श त्वचेशिवाय होऊ शकत नाही. म्हणून एका ओळीमध्ये त्वगेंद्रिय आलं आणि मनसुद्धा आलं, दोघेजण येतात बघा. जेथ संपूर्ण पद उभारे, पद म्हणजे काय? अर्थावबोधक वाक्य, ज्याच्यातून जीवाला चांगल्या प्रकारे अर्थ कळतो, असं अर्थावबोधक वाक्य म्हणतात, त्याला म्हणतात पद. आणि संपूर्ण पद उभारे म्हणजे उभारणी होते, रचना होते, संपूर्ण सारग्राही असणारं पद जिथं तयार होतं तेव्हा
तेथं मनची धावे बाहेरे, आतमध्ये असणारं मनच त्या शब्दावर लगेच आलिंगन द्यायला बाहेर धावतं. मनाला असं वाटतं न जाणो हा शब्द आत यायला वेळ लागला तर. त्यामुळे आतलं जे मन आहे ना, मनची धावे बाहेरे, ते बाहेर धावतं कारण अक्षर बाहेर आहेत, ते बाहेर येतं. आणि बोल पाहिल्याबरोबर भुजाही आविष्करी आलिंगावया. भुजा म्हणजे आपले हात, हात म्हणजे त्वगेंद्रिय, आणि ते सुद्धा आलिंगावया आविष्कारी, आलिंगन देण्याकरता सरसावतात, प्रगट होतात. म्हणजे एकाच ओळीमध्ये अर्थरूपता पाहिली तर त्या अर्थरूपतेला आलिंगन देण्यासाठी त्वगेंद्रिय आणि शुद्ध असणारं मन बाहेर येतं. कोणाकरता भांडणं चालू आहे? शब्दासाठी. बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. शब्द एकटाच आहे आणि भांडणं 6 जणात लागले. कारण 5 ज्ञानेंद्रिय, 6 असणारं मनचे धावे बाहेर आहे. मग ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला असं वाटेल की शब्द एक आहे आणि मागणी किंवा भांडणं करण्यासाठी 6 जण आले, मग एखाद्याचं समाधान होईल, निकाल एका बाजूला लागतो आणि काहीचा पराजय होतो. असं काही झालं का? नाही. शब्द असा आहे एकटाच, सगळ्यांना समजावून सांगतो, सगळ्यांना पुरून उरतो. बघा, ऐसी इंद्रिया पुलालिया भावी. भावी म्हणजे काय? भावना किंवा आपापला स्वभाव, आपापल्या धर्मानुसार इंद्रिय आपापल्या स्वभावानुसार भांडतात. रूप काय म्हणतं? डोळा म्हणतो मला रूप पाहायचं, रसाना म्हणते मला रस चाखायचा. असा इंद्रियांचा भाव आहे प्रत्येकाचा. ऐसे इंद्रिया आपुलालिया भावी झोंबती, झगडतात, कलह करतात. पण कशा करता? मला वाटतं ही इंद्रिय फार भाग्यवान आहे ज्यांची भांडणं ज्ञानोबाऱ्यांच्या अक्षरा करता आहे. आपली व्यवहारातली भांडणं कशा करताय? जमिनीचा भाव वाढल्यावर आहे, म्हणजे आपली धनासाठी भांडणं आहे. आपल्या इंद्रियात भांडणं लागावी पण परमार्थ महाधनासाठी. हे इंद्रिय भाग्यवान आहे, ते सगळे भांडतात. पण शब्द एकटा असा आहे, परी तो सरिसेपणेची बुझावी. सरिसापणा महत्त्वाचं आहे बरं. सारखेपणाने बुझावी. ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार समजूत करतो, त्यांना बोध करतो. व्यवहारात असं नाही घडत. 5-6 जण जर एका वस्तू करता भांडत असतील तर कुणाच्या तरी पदरामध्ये मोबदला जास्त मिळतो, दुसरा नाराज होतो. नाही, निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे लागला नाही. त्या हल्लीच्या काळात बघून घ्या तुम्ही बाहेर काय चालू आहे. निकाल अपेक्षित ना अनपेक्षित निकाल, धक्कादायक असं होतं की नाही. पण इथे मात्र शब्द असा आहे, सरिसेपणेची. समानतेनं एकच शब्द सगळ्या इंद्रियाला, मनाला सारख्यापणामध्ये त्यांची समजूत घालतो, तृप्त करतो. उदाहरण द्यावं ज्ञानोबा यांनी. जैसा एकला जग चेववी सहस्त्र कर. सहस्त्र कर म्हणजे कर म्हणजे हात, ज्याला हजारो हात आहे. कोण? सूर्य. कारण सूर्याची हजारो किरणं हे त्याचे हातच आहे. आणि हजारो हातांनी एकटाच असणारा सूर्य सगळ्या जगाला जाग करतो की नाही. जगात कोण कोण आहे? सगळे महाराज. 84 लाख असणारे जीव आहेत आणि सगळ्याला सूर्य एकटा जाग करतो. एकला जग चेववी. सूर्य उदयाला आला तर कोण जाग होत नाही? सगळे जागे होतात. काही माणसं सूर्य आल्यानंतर उशिरा जागे होतो, भाग वेगळा आहे. खरं तर सूर्याच्या अगोदर जागलं पाहिजे. सूर्य जर 7 वाजता येणार असेल उदयाला तर कमीत कमी 5:30ला उठलं पाहिजे. सूर्योदयाच्या अगोदर 1.5 तासाने ब्रह्ममुहूर्त असतो, अगोदरच उठलं पाहिजे. सकाळचं वातावरण खूप प्रसन्न असतं. मग सूर्य पक्ष्यांना जाग करतो, झाडांना जाग करतो. म्हणून सूर्योदयाच्या नंतर झाडाचं पान तोडायला परवानगी आहे. रात्री पान तोडू नये. रात्री सगळे, सायंकाळ झाले की सगळे पशुपक्षी झोपतात बघा. सायंकाळी आकाशातून सगळे पक्षी आपल्या घरट्यामध्ये येतात. फक्त मनुष्यच असा आहे की रात्रभर प्रवास करतो. फक्त मनुष्य आहे. सूर्यसुद्धा थकला त्याला जाग करून. जैसा एकला जग चेववी सहस्त्र कर. हजारो हातांनी एकटाच असणारा सूर्य सगळ्या जगाला जाग करतो, तसा शब्द एकटाच आहे पण सगळ्या इंद्रियांना समजावून सांगतो, समजूत करतो, सगळ्यांना बोधवितो असा अर्थ. तैसे शब्दाचे व्यापकपण देखीचे असाधारण पाहातया भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे.
शब्दाचा व्यापकपणा कसा आहे, विशेष कसा आणि यातले चिंतामणीचे गुण कोणाला मिळतात ते ज्ञानोबारे सांगणार आहे. आता या ओळीचा थोडासा भाव आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.